युगंधरा सरतापेचा मुलगा वरचेवर आपल्या घरी येतोय, म्हणजे माझी त्याची कधी समोरासमोर गाठभेट झाली नाही, पण हे नक्की काय कळू शकेल का? वाकनेस, नरसिंहाने तुम्हाला सांगितलंय ना घरच्या कामात लक्ष देऊ नका म्हणून. मग नका देऊ. पण ज्या वेळेला युगंधरा सरतापेचं नाव येतं त्यावेळी घरच्या गोष्टी दारच्या व्हायला वेळ लागत नाही ना, म्हणून. मला भेटणं तुला कितीही संकटात टाकणारं असलं तरीही आज मला तुझ्याशी बोलायचंय जानकी. खूप महत्वाचं बोलायचंय अमृताबद्दल. त्या राघोबानं जानकीच्या बापाचं शेत जप्त केलं होतं. भाऊजींनी त्याला ते परत करायला लावलं आणि त्याचा बदला म्हणून त्याने अमृताला किडनॅप केलं. म्हणजे या घड्याळाचा काटा शेवटी कुठे येऊन थांबतोय? त्या जानकीवर. आता मला या संदर्भात एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. वा, तुमच्या जानकी बहिणींना त्रास झाला की लगेच नाकाला मिरच्या झुमतात. अमृताच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्याशी जानकीचा काहीही संबंध नाहीये आणि तू तो ओढून ताणून लावू नकोस. कारण आता जर तू तसं केलंस ना तर याद राख, माझ्या इतका वाईट माणूस दुसरा कोणी नसेल मग तेव्हा. माझी चुलत बहीण राधिका. हा हा हा, ती पुण्याची, म्हणजे पळून जाऊन लग्न केलं होतं तीच का? 2 दिवसापूर्वी ती माहेरी राहायला आली, पण तिचे बाबा खूप चिडचिड करतायत. चिडचिड करतील नाही तर काय. त्याने त्याच वेळेला सांगितलं होतं या मुलाशी लग्न करू नकोस म्हणून. मला काकांचं वागणं अजिबात पटत नाहीये, म्हणून मी तिला सरळ सांगितलं, बॅग उचल आणि इकडे निघून ये. तुला जर असं वाटत असेल ना की अमृताचं आणि तुझ्या नवऱ्याचं भलं व्हावं तर तुला हे करावंच लागेल. जानकी वहिनी, साहेबांचा आत्ताच फोन आला होता. त्यांचं शहापूर मधलं काम आटोपलंय, ते आता निघालेत मुंबईला यायला. वाकनीस काका, माझं तुमच्याकडे काम आहे, खूप महत्वाचं. बोला ना मग. आर्यन साहेब किल्लेदारांची जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून गेले काही दिवस मी त्यांच्यावर नजर ठेवून होतो. तर या गोष्टी हाताला लागल्या. पुढचे 2 दिवस आपण आपल्या वर्तमानपत्राचा खप दुपटीनं वाढवू शकतोय. हे बघा करू, हे फोटो जर का उद्याच्या पेपरात छापले तर दुसऱ्या दिवशी तुमचा फोटो तुमच्या घराच्या पिताडावर टांगण मी. काय झालं? अगं तुला कळत कसं नाहीये, सकाळपासून आर्यन दादाचा फोन नाही ना आलाय म्हणून ती अशी बसलीये. दुपारी जेवली पण नाहीये. अगं पण तो तुला भेटणार नाहीये ना, आपण त्याला भेटू शकतो. कुठे? युगंधरा सरतापेच्या घरी? तिथे कशाला जायचं? तुम्हाला दोघांना कॉफी पिण्याची फार हौस आहे ना, तिकडेच भेटू ना. चल चल माझ्या बरोबर चल. अगं आता काय एवढ्या रात्री कॉफी प्यायला जाणार आहे? हे घड्या फार चोमडपणा करू नको, मी तिला बाहेर घेऊन चाललीये. जनका काय काम कर, त्या फोटोग्राफरला म्हणाव की ते फोटोज अहिल्या किल्लेदारांपर्यंत पोहोचव, म्हणजे मग पुढचा तमाशा आपोआप घडेल. कंटाळा आला होता ग. आता कसला कंटाळा आलाय ग तुला? वहिनी साहेब, साहेब शहापूरवरनं निघाले पण टँकरने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात झाला. वाकनीस काका काय बोलताय तुम्ही? वाकनीस काका बाबा कुठे आहेत? मला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायचंय. वाकनीस काका ड्रायव्हरला आत्ताच्या आत्ता गाडी काढायला सांगा. वाकनीस काका मी काय बोलते तुम्हाला कळतंय का? बाबा काय झालं मला? शांत हो बाळा.